नमस्कार. आजचा व्हिडिओ जो आहे ना तो आपल्याला सह्याद्रीत नेणार आहे. तर तुम्ही विचार केला असेल की आता आपण सह्याद्रीत जाणार हो, तर आपण सह्याद्रीतच जाणार आहे. तर आपल्या सह्याद्रीत नेले कोणी? तर आपले लाडके सर AP पाटील सर, अजय पाटील सर, जे आपल्या केलोनीच्या शाळेवर म्हणजे आपल्या केलोनी पाड्याच्या शाळेवर नेहमी आपल्या म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांबरोबर सर्व ग्रामस्थांना ज्यांनी प्रेम बहाल केलं तर ते आपले AP पाटील सर आणि त्यासोबत आणखी त्यांचे सहकारी निलेश कोळे सर. तर मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतो बघा की माझी इच्छा होती की त्यांच्या त्या नव्या शाळेमध्ये जावे, म्हणजे तिथे त्यांचे उपक्रम शूट करावे, परंतु काही कामानिमित्ताने जमलं नाही. परंतु सरांचं आपल्यावर एवढं नितांत प्रेम तर चक्क त्यांनी मला फोन करून सांगितलं की मी फुटेज काढतो आणि तुम्हाला पाठवतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रसारित करा. सर्वप्रथम AP पाटील सरांचे आणि निलेश कोळे सरांचे खूप खूप धन्यवाद. तेव्हा आता आपण व्हिडिओला सुरू करणार आहोत, कारण आता त्याच शाळेत बसलेला आहे तो खाद्य मेळावा. दिनदर्शिका आपण पाहतो तेव्हा आपल्या मराठी शाळेची आपल्यास नेहमी आठवण येते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निफाडवाडी येथे खाद्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या आयोजनामागचा उद्देश हा विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका, हा विद्यार्थ्यांना उपक्रमाच्या माध्यमातून कसं शिकता येईल हा उद्देश आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या शाळा स्थापन कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्या तसेच सर्व ग्रामस्थ, माता पालक, गटातील सदस्य, सर्व आपल्या या शाळेत शिकणारे विद्यार्थी, मित्र मैत्रिणींनो, आज आपणा सर्वांचं या खाद्य मेळावा प्रसंगी सर्वप्रथम शाळेच्या वतीने शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करीतो. उपस्थित सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे की आपण देखील या पूजनासाठी यायचं आहे. मी आपल्या मातापालक गटातील अध्यक्ष माननीय ज्योती लेंडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या खाद्य मेळाव्याचं उद्घाटन करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या उक्तीप्रमाणे कोणत्याही कार्यक्रम म्हटलं त्या कार्यक्रमाचं आपण काय करायला पाहिजे, श्री गणेशाचं स्मरण करून कार्यक्रमाचं उद्घाटन करायला पाहिजे. त्या पद्धतीने आपण आपल्या या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा यांचं आपण नाव घेऊन यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत. भेट देण्यासाठी बाई ठिकाणी उपस्थित आपल्या अंगणवाडी ताई अनिता ताई लोभी ह्या उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचं आपल्या शाळेच्या वतीने शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करीतो. आता हा कार्यक्रम आणि हा खाद्य मेळावा भरवण्याचा उद्देश काय आहे की विद्यार्थी दैनंदिन जीवन जगत असताना विद्यार्थ्याला ज्यावेळी विद्यार्थी समाजामध्ये वावरतो त्यावेळी काही विद्यार्थी असे असतात की ते सहज हितगुज करत नाहीत, म्हणजे बोलत नाहीत समोरच्या माणसाशी. मग ते बोलावं, त्यांनी संभाषण करावं, त्याचं भाषिक कौशल्य विकसित व्हावं, हा एक उद्देश आहे. शिवाय विद्यार्थ्यांना उद्योजकता यावी, विद्यार्थ्यांनी काय तिथून आपला स्वतःच्या स्वावलंबन त्याचं निर्माण होतं. स्वतः तो काही वस्तू बनविल आणि त्याच्यातून त्याला काय आर्थिक लाभ मिळणार नाही, त्याच्यावर त्याचं दैनंदिन व्यवहार चालणार नाही. शिवाय विद्यार्थी ज्यावेळी समाजामध्ये येतो त्यावेळी समाजामध्ये बोलत असताना तो अडकलतो, बोलत नाही व्यवस्थित. का तर तो कुठेतरी दाबला गेला, त्याच्या ज्या मनात सुप्तगुण आहेत ते सुप्तगुण अडकलेले आहेत कुठेतरी, आणि ते सुप्तगुण बाहेर येण्यासाठी तुमच्या सर्व ग्रामस्थांचा सहकार्य आहे. कारण का माहिती, ग्रामस्थ जर असतील तर ते काय करतील, तुमच्याशी हितगुज करतील. तुम्ही संभाषण करा. आता ज्या वस्तू बनवलेल्या आहेत विद्यार्थ्यांचं कौशल्य विकसित करण्यासाठी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या वस्तूंचं काय करावं लागणार आहे, आपल्याला खरेदी विक्री करावं लागणार आहे. ज्यावेळी याच्यातून काय विद्यार्थ्यांचा होतं, गणिती क्रिया शिकणारा विद्यार्थी दैनंदिन क्रिया शिकणार आहे. दैनंदिन क्रिया म्हणजे रोज होणाऱ्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया पण तो आपोआप शिकणार आहे, कारण तो स्मरण करणार आहे मी याला किती पैसे देणार परत. ज्यावेळी आपण एखादी वस्तू घेतो त्यावेळी त्या वस्तूचे किती भाव आहे, त्या भावापर्यंत त्याची किंमत किती आहे, ते त्याला किती पैसे परत करावे लागणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तो इथे शिकणार आहे. नफा सर्व पालक वर्ग आणि या आपल्या सर्व चिमुकल्या बालकांचे सर्व पालक वर्ग, सर्व चिमुकली बालक या सर्वांचं मी आता या प्रसंगी सर्वांचं काय करतो, पहिला आभार मानतो. कारण हा कार्यक्रम एकट्याचा नाही, हा तुमचा आमचा सर्व गावकीचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित आहे. करा सर. मारा
एक नाव काय रे? ध्रुवांश. हे काय आणलंस? बोलायचं. सांगा, तुम्ही सांगता चालेल. एक मंचुरियन द्या आजी. फलाचं चिकन 10 का? किती आहेत पैसे रे? बोला. पण 20 रुपये. आता मी 10 रुपयाचे मला दिलेत, बरोबर ना तुम्ही? 10 रुपयाचे मला किती रुपये परत देशील तू रे? 10 रुपये. मग मला 10 रुपये परत दे. दे 10 रुपये परत दे. ठीक आहे. मला खाताना घेतलं तरी काय हरकत नाही. गेला ना उमरा आहे कितीला? मला 5 रुपयाचे ते बघू. आणि मी काय करतो माहिती आहे? तुझ्याकडे मी फुलटा बोलत चालू तू सांगा काय रे? कांदा भाजी कितीला? 10 रुपयाला. तुझ्याकडे काय रे? ते कसे रे डिश? 10 रुपयाला. हे काय रे? कितीला ते? 5 रुपयाला. तुझ्याकडे काय कर वेदिका? अरे वा छान. कितीला? 5 रुपयाला. अरे काम 5 रुपयाला आहे. दोन घेतो. राजीव प्राथमिक शाळा केलवणे पाडा इथे मान्य श्री AP पाटील सर आणि मान्य श्री PS गावणे सर या दोन्ही सरांची आज देखील आठवण येते. का? कारण त्यांनी आपल्याला विद्यार्थ्यांबरोबर इथल्या ग्रामस्थांना देखील तेवढेच प्रेम दिलं. आणि खरोखर सांगतो, जरी आज त्यांची बदली झाली तरी ते आज देखील आमच्या ते आमच्यावर एवढे प्रेम करतात ना, याचा फार मोठा अभिमान वाटतो. मला जमलं नाही समजा तिकडे शाळेत जायला, परंतु मी पुढच्या वेळेस नक्की जाईन. आणि मला खरोखर सांगतो की कामातून सुट्टी असते तर मी नक्कीच गेलो असतो तिथे. जरी म्हणजे कमी स्टॉल असले, म्हणजे 5 स्टॉल असले तरी मी गेलो असतो. परंतु खूप छान आहे आणि म्हणजे सरांनी खूप छान केलं. कारण आमचे सर जिथे जातात ना तिथे त्या जागेचं सर्व सोनच करून टाकतात. 5 रुपयाला पेप्सी थंड आले. पेप्सी उघडा देव. पेप्सी आणल्या का? आणल्यास ह्या कशा रे? झाडाचं झाकण लवकर पटक्यात. कशा रे शेंगा? कशा? 10 रुपयाला शेंगा. 5 रुपयाला देणार. एकदम झकास. कसा रे? सांग मला कसा तो. तू बोलायचं. आईने सांगितलं ना 10 रुपयाला का? 5चा नाही का? आणि हा शेंगा नाही. आणि कसा मका रे? 10 रुपये छान मका आहे बघा, ताजा ताजा. 5 रुपये घे. वा छान एकदम मजेदार मका आहे. मला 2 रुपयाला दे. संपला विचार. चला चला पुढे. पैसे तुला दिलं का ना दिलं. हे कसं हो? 10 रुपये तुला पैसे दिलं. 10 रुपये घ्या. फोटो घ्या. ते उघडे ठेवायचं. 2 मिनिटं उघडे. कागदान बांधून द्यायचा. सुद्धा कोण घेईल तो? कागद नको नाही. कागदात कोण देईल? 5 रुपयाला दे मला. सांग मग मला किती पैसे परत देशील तू? 5 रुपये दे. कसे? आणि मी तुझा ग्लास घेऊन जमत का? मला परत काय विकायला आणलंय? पोळ्या. कशी पोळी? 10 रुपयाला किती? एक. याच्यात काय आहे?
लिंबू सरबत. ओके. तुझ्याकडे काय विकायला आहे? दाखव बघू मला. हा बरोबर. प्लस विकायला भजी कशाच आहेत? बटाटा भजी. लंके काय आणलंस विकायला? डानबोर. आणि हे काय? चिकू आहे. ठीक आहे. कसं डानबोर? 5 रुपयाला किती? आणि चिकू 5 रुपयाला 2. ठीक आहे. दांडबोर कसं? तू का आणलंस बाय विकायला? उमरा. कितीला डिश आहे? 5 रुपयाला 7. ठीक आहे. इकडे केवढं चंपाई बाजाराला आमच्या शाळेमध्ये भेट दिला, खाद्यमेळाव्याला भेट दिला, तुम्हाला कसं वाटलं? मुलांकडे बघून सगळे दुकानं व्यवस्थित आहे. वेगवेगळ्या प्रकारचे काही खाद्यमाल सगळ्या दुकानामध्ये बघायला भेटते. मस्त पोरं पण थोडी खुश आहेत या दुकानाबद्दल. की काय विद्यार्थ्यांकडे इथून केल्यानंतर आपला विचार आत्मिक समाधान होतो आणि आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो. धन्यवाद. मस्त टेस्टी बनवलेला आहे. अतिशय सुंदर आणि छान बनवलेला आहे. आज हा आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवलेला आहे, तर या उपक्रमाबद्दल आपल्याला काय बोलायचं आहे ते आपण बोलायचं. आज आमच्या इथे काही मुलांचा उपक्रम गेलेला आहे. त्यांना त्यातून नवीन नवीन शिकता आलंय. त्यांना देणे घेण्याची समज झालेली आहे आणि इथे ग्रामस्थांना पण त्याचा खूप आनंद झाला आणि मुलांना पण देणे घेण्याची नवीन शिकवण भेटली आणि हा उपक्रम छान प्रकारे असा संपन्न होण्यात आला. उपक्रम राबवलेला आहे, खाद्यमेळावा राबवला आहे, त्याबद्दल आपलं काय मनोगत असावं? काय वाटतं? मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद. आपल्या शाळेमध्ये तर त्याबद्दल तुला काय वाटलं? आणि मोठ्याने बोलायचं आणि पुढचं बोलायचं काय माझ्या शेंगा 5 रुपयाला वाटा आहे. 5 रुपयाला आहे. माझी खरेदी 50 रुपये झाली. बोल 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 अभिनव बोल. कितीला आहे? काय वा काही झाला. मस्त काय सुट्टे नाही रे कमी देतो कमी देतो. दे 10 रुपये. बरोबर कस्टर्ड घ्या. आपल्या खाद्यमेळाव्याला आपण व्हिजिट दिली तर आम्हाला खूप आनंद झाला. आपले सर्व पाहुणे लाभले त्यामुळं मला एक विनंती आहे की आपण हा खाद्यमेळावा इथे आयोजित केला, त्याबद्दल आपल्याला काय प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर करावी. रायगड जिल्हा परिषद शाळा निफाडवाडी येथे आज तुम्ही जो शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे त्याबद्दल प्रथमतः तुमचा आभार आणि धन्यवाद. हा उपक्रम म्हणजे मुलांचं सर्वांगीण ज्ञान वाढवण्यासाठी खूप असं उपयुक्त आहे. त्याला व्यवहार ज्ञान कळावं की आपण जगामध्ये जगताना आपली मोठी माणसं कसं व्यवहार करतात तसं त्यांनी सुद्धा व्यवहार शिकायला पाहिजे. आत्तापासूनच त्यांना जर ते
गुण प्राप्त झाले तर तो चांगल्या प्रकारे आपण पुढे त्याचा व्यवहार ज्ञानात आणि त्याला जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल. आज खरंच खूप छान वाटलं. प्रत्येक स्टॉलला वेगवेगळं असं तुम्ही नाव दिलं होतं. प्रत्येक स्टॉलमध्ये असं स्पेशल असं काहीतरी वाटत होतं. प्रत्येक स्टॉलला मुलांचा त्यांच्या पालकांचा प्रतिसाद चांगला होता. चांगले पदार्थ बनवले होते आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला इथं बोलवल्याबद्दल. सर आपण देखील या खाद्य मेळाव्याला उपस्थित राहिलात. आपले सुद्धा मनोगत आपलं विचार मांडायचा आहे. आज राजीप शाळा निफाळवाडी तालुका पेण जिल्हा रायगड या ठिकाणी जे माझे मित्र अजय पाटील सर आणि त्याचबरोबर निलेश कोळी सर यांनी जो आज नाविन्य उपक्रम म्हणजे जो बाजार मेळावा या ठिकाणी त्यांनी जो उत्तम प्रकारे या ठिकाणी त्यांनी मुलांना त्या सहभाग घेऊन मुलांनी सहभाग घेऊन उत्तम प्रकारे या ठिकाणी तुम्ही मेळावा राबवला. त्याबद्दल मी पहिले तुमचं खरंच अभिनंदन करतो की असा एवढ्या डोंगरावर तुमची शाळा आहे. जवळजवळ अतिदुर्गममध्ये ही शाळा आहे. सगळे आदिवासी या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि आदिवासी पाड्यामध्ये सुद्धा एवढ्या पालकांच्या प्रतिक्रिया एकदम छान आहेत. त्याचा सहभाग चांगला आहे. विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला आहे आणि वेगवेगळे पदार्थ ह्या विद्यार्थ्यांनी आणलेले आहेत वेगवेगळे. आम्ही सगळ्यांनी चव घेतलेली आहे आणि ह्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांना त्यांची ज्या मूलभूत गरजा किंवा त्यांच्या जीवनामध्ये जे आवश्यक ज्या वस्तू की त्याची देवाणघेवाण कशी होते की बाबा एखादी वस्तू विकताना त्याचं मौल्य की ही वस्तू विकताना त्याचे मौल्य वगैरे त्या विद्यार्थ्यांना कळतात आणि त्या भाग घेऊन जो त्यांनी आनंद दाखवला त्याबद्दल मी निफाळवाडीच्या सर्व ग्रामस्थांचे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो उपक्रम राबवला खूप उत्कृष्ट असा हा उपक्रम तुम्ही राबवलेला सर. विद्यार्थ्यांना तुम्ही एवढ्या कष्टाने किंवा एवढ्या मेहनतीने जे हे करतात त्याबद्दल मी तुमचं खरंच अभिनंदन आणि आभार मानतो. या संपूर्ण व्हिडिओचा जर आपण आढावा घेतला ना तर तुम्हाला मी सांगतो की सरांचं भरपूर प्रेम या शाळेवर आहे आणि अशीच शाळा मोठमोठी होत राहावं. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया.